आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणतात. उदय तिथीनुसार 24 जुलैला दीप अमावस्या साजरी करायची आहे. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. दीप अमावस्ये दिवशी सकाळी स्नानादी उरकून घरातील सर्व समई, दिवे, लांबण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. याच दिवशी सायंकाळची वेळ ही दीपपूजनासाठी सर्वोत्तम मानली जाते. म्हणून या दिवशी सायंकाळी एका पाटावर भगवे वस्त्र मांडून पाटाभोवती रांगोळी काढून सर्व दिव्यांमध्ये तेल, वाती लावून प्रज्वलित केल्या जातात. हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते आणि कणकेच्या दिव्यांनीच या दिव्यांना ओवाळायचं. तसेच सर्व दिव्यांची आरती करायची. बरं, दीप अमावस्येला लहान मुलांना दिव्याने का बरं ओवाळतात? तर मुलांचे औक्षण करण्याची ही परंपरा आहे. दिव्याचा प्रकाश संकट दूर करतो. मुलांचं आयुष्य तेजस्वी आणि सकारात्मक व्हावं ही त्यामागची भावना आहे. याबाबतची धार्मिक कथा अशी आहे की बाळकृष्णाने यमुनात कालिया नागाचा पराभव केला. त्यावेळी यशोदा व इतर महिलांनी त्यांचं दिव्यांनी औक्षण केलं. त्याच तेजाचं वरदान आपल्या मुलांना मिळावं म्हणून ही परंपरा सुरू झाली. ही पूजा आपणास आवडली असेल आणि मी दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.